शहर में और अभी शहर में जाते जाते अभी हम इतनी मस्ती करेंगे और देख सकते हो ड्राइवर बाम्बू में हमारा। और आज इतना मूड नहीं है, थोड़ा सा है। पंडित जवाहरलाल नेहरू पंडित जवाहरलाल नेहरू की अरे का अरे आता मित्र जातो भारत माता की जय, भारत माता की जय, पंडित जवाहरलाल नेहरू की जय। पाठवलं त्या कॉलेजमध्ये एवढे तर मित्रांनो आज एवढा मूड नाही आहे, त्यामुळे दना पण नाही होते, पण आता चाललंय थोडासा काम आहे, चाललंय शहरात, गावाकडून चाललंय शहरात थोडंसं काम आहे, बाजारात पलट ठेवायला गेले मला शिवमंदिरात पाया पडून आणि आम्ही कुठल्या प्लेस आलं माहिती आहे का, मागचा ब्लॉग होता आपला एक फोटोशूट याचा बी, तर त्या जागेवर आलोय आणि इथेच फोटोशूट म्हणजे तो ब्लॉग शूट करता आणि अजून तो खूप डिफरंट प्रोजेक्ट चालू आहेत आमचे आणि एक स्क्रिप्ट व्हिडिओ पण येणार आहे, असं स्केच व्हिडिओ भारीवाली, थोडीशी क्वालिटी मॅनेज करा, कारण तर एवढा इक्विपमेंट नाही आमच्याकडे, पण थोडं त्याला ती येईल जास्त ठिकाणी थोडं ती प्लेस आहे, ती ब्लॉग शूट केलं ती ॲट्स बंगलो ब्रो. ये अपना बंगला हो रहा है अभी तैयार, अपना बंगला तैयार हो रहा है अभी गाइस. तो आमचा बंगला तयार झालाय. ॲक्च्युली आम्ही बूट कॅम्प आधी हा बूट कॅम्प होता आमचा, नंतर आम्ही बूट कॅम्प बदलला आणि आता वेगळा बूट कॅम्प चालू आहे आमचा. हा पण आमचा बूट कॅम्प राहिलेला आहे. दॅट्स अ ब्युटिफुल प्लेस. आणि आमची कंपनी अजून पब्लिक नाही झाली आहे, खूपच पब्लिक करते, इंजिनिअरिंग कंपनी करते आमची. ऑफरोडिंग झाली आहे, खतरनाक रस्ता आहे रस्ता. दॅट आता आम्हाला स्थलांतरित केले, त्यामुळे नवीन गावी काय रस्ता आहे. दोन्ही गावांना चटणी आहे, आमच्या दोन्ही गावांना टेकडे सोडत नाही. ॲक्च्युली तिथे होता, पण तिथे आता पाणी बसलंय ना, त्यामुळे हे बदललं आहे. हे कर नाचकावर पुसला आता हायवेला लागू आम्ही. राइट सेफ गाइस, राइट सेफ. माचो दो अपनी कैसे भी चलो, माचो दो, हमको कुछ घेना देना नहीं. और ये अभी पहाड़ेगा ही हमको लगता है. हायवे हायवे होऊन टाक मॅच. आई जवळपासून गाडी चालू, आम्हाला नका जाऊ बघितलं, आम्ही काय सांगतो तुम्ही नाही का, आम्ही तर बाप ट्राय करेल. राईट सेफ इन द ट्रिपलिंग. सेकंड टायर असलं तर काय नाही, पण ट्रिपलिंगला असलं तर राईट सेफ आणि स्पीड या ठेवा, कारण आम्ही बघा रेषेचे एकदम कट टू कट चालू, कारण आम्ही हायवेतून नाही चालू शकत, कारण त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन थोडेसे पाळत घ्या. आणि आता इथेच जायचे आम्हाला, थोडेसे जवळ, त्यामुळे नाही नॉन सेन्स काय गाडी चालू, आपण कुठं पण गाडी नका चालू. इथं सेफ एरिया, तुम्ही किती पण हे करू शकता, किती पण स्टंट मारा, किती पण काही करा, दॅट्स नॉट रिकमेंडेड इन हायवे, इन पब्लिक प्लेस. सो गाडी चालवताना थोडीशी काळजी घ्या, प्रिकॉशन घ्या. आमच्या एरियामध्ये तरी खूपच ॲक्सिडेंट वाढले आहेत आणि आम्ही स्पीड एकदम मिनिमम आहे, मॅक्सिमम तर नाही.
आणि बघा की आम्ही मेन हायवे मधून पण नाही चाललो. हायवे इथनं का ब्रॉड आहे पण कडतूनच चाललोय कारण हेल्मेट नाही आणि एक तर ट्रिपलिंग आहे. पण जवळच जायची आहे. माझी गाडी ॲक्च्युली बाजारात आहे, ती मला आणायची गाडी आणि तोपर्यंत माझ्याकडे गाडी नव्हती त्यामुळं चाललोय. सो दॅट इज अ ब्युटी ब्रो. लाभो चिंता नहीं यादव बोलते. सो आईफोन वाले लोग बड़ी बात बड़े शौक doesn't mean that I'm moral of the story. Hey, that is great. So guys, आता लवकर पोहोचू आणि आज काही प्लॅन नव्हता. सो मी बोललो काही क्रेझी मुवमेंट निघली तर ब्लॉग चालू करतो कॅमेरा. सो काही क्रेझी मुवमेंट निघली तर ठीक आहे आणि काय झालं तर होईल. पण आज काही एवढं खास नव्हतं. आम्ही गेलो पहिले गेमवर बसलो, 2-3 तास गेम खेळलो एकदम लाईट. आणि नंतर आता चाललं बाजारात आउट येऊ वगैरे दुसऱ्यांना आणि मग घरी येऊ रिटर्न. तो काय क्रेझी झालं तर काय तर हा विचार करा चाललोय. बघाच कॅमेरा चालू एकदम प्रिकॉशन काय राहतं माझ्या कारण ट्रिपलिंग घेत पहिलंच आणि नंतर काय झालं वगैरे तर ग्रुप राहतं का आम्ही एकदम रेषेच्या या कडेला होतो आणि एकतर हेल्मेट नाही त्यामुळे भेटूया बाजारात गेलं भेटतो. सो फुल कार्यक्रम वाईफ सगळे फेस्टिवल तर संपले, फेस्ट तर संपले, आता कॉलेज चालू वगैरे सगळे चालू आणि आता कार्यक्रम असेच चालतील. आता लग्न सुरू त्यामुळे यात्रावर उरकायचे आम्हाला यावर्षी फुल चालू येतात आता घरी. आम्ही बघू शकता गाड्यांची पॉप्युलेशन पण एवढी नाही आहे. आम्ही चालवतो ब्लॉकचं कॉलेज चालूच आहे, एवढी पॉप्युलेशन नाही आहे गाड्यांची. सो फुल कचर वगैरे चालू आहे. क्रेझी ब्लॉग आर कमिंग टुमारो. स्लो चालू ब्रो गाडी. सो आता कुठे झालं मला पण माहित नाही कुठं झालेलं आहे. मला पण माहित नाही कुठं झालेलं आहे. मालदार लोक बडी पार्टी एटीएम मध्ये and hi say hi to CCTV. आमचं एटीएम तुटलंय. एटीएम बडे लोक बडे सोच. एटीएम मध्ये गड्डी नकल गड्डी. सो गाईज प्लीज कंप्लेंट करा एटीएम चालत नाहीयेत बऱ्याचशा ठिकाणी. एटीएम दाखवून एटीएम दाखवून दुसरं आता बाजून होतं बघा तर किती एटीएम कव्हर होता. म्हणजे मागच्या कमीत कमी आम्ही एकदा एटीएम आलो ना 7-8 एटीएम तर आरामात कव्हर होतात. सो आता दुसरं एटीएम काउंट करा इथे झाला नाही तर तिसऱ्या एटीएम वर त्यानंतर एटीएम मध्ये एवढं से हाय ब्रो से हाय. काय करतात रे बिल्लू शेतान के बाल धुने पडे इकडं. गाइस बहुत बुरे वाले लौड़े लग गए.
बिकॉज ऑफ मैं आ रहा था। और गाड़ी बंद हो गई है, मतलब रेस ही नहीं ले रही। और इतने खतरनाक वाले लौड़े लग गए, मैं भी गए बोल भी नहीं सकता। मुझे लिखा था ये गाड़ी स्टार्ट, बैठा, ये हमारा सेल। और ये देखो पूरा क्लच फिर रहा है, लेकिन एग्जॉस्ट का आवाज़ भी नहीं आ रहा। और अगर गियर डाला, देखो गियर डाला तो गाड़ी डायरेक्ट बंद। मतलब ऐसे लौड़े लग गए। बुलाया है फ्रेंड्स को, कोई आ भी नहीं रहा टाइम पे वक्त पर, लेकिन 4-5 ऐसे हैं जो आ रहे हैं। अभी उनको बुलाया है जो आएंगे और देखते क्या है। और इधर से गैरेज भी थोड़ा सा लांब है, मतलब 1-8 किलोमीटर होगा। देखते क्या होता है जुगाड़। मेरे को सेल मारा और गाड़ी का पूरा दबा रहा हो, लेकिन ये भी नहीं हो रहा। मैं क्या करूं, मतलब मेरे पे खुद सूझ भी नहीं रहा है अभी क्या इसका नट बिट क्या करूं। अभी ये भी नहीं हो रहा पूरी तरह से, सूझ भी नहीं। हाँ चुदी बड़ी, जेब में पैसा भी नहीं, कंगाल है, बिना पैसे वाले लोग। 1 घंटा हो गया। लिखवा किती जमा झाले लगेच चालू एका फोनवर ना, 5-6 जण तिकडे गेलेत। रस्त्यात गेल ना, ते याला दाराला पाहिजे होता। प्रायव्हेट प्लेस चालू आहे गाईज। ये बॉडी काय बॉडी, ये सब क्या देखना पड़ रहा है। गेट इधर खोलला ना, एक्सपोज आहे लागला हायवेला। बघा वाड्या, इथूनच जिमला जायची तयारी चालली आहे, दुसरी फेरी होऊ नये म्हणून। थोड़ी देर में अभी मैं डिप्रेशन में जाने वाला हूँ। यो आला गाड्या बिड्या बंद झालेल्या, आला ना मिठाईचं भाव पहिले भरला करतो खा। चांगले व्हिडिओ करू आपण अशा काही जरा बांबूम रायडर घेर अजून एकाला घ्यायच्या पुढून 9 जण निघत बसलोय। व्हिडिओ याला तुम्ही जाम बघितला तर माझ्या ब्लॉगमध्ये जाम फेमस झालेला शेकटी हो। समोरून मग कसं गेलेले एकदम हवेच्या वेगात, बाबूचा आशीर्वाद घेऊन एकदम बांबू। मतलब 2 और 30 मिनट्स हो गए और अभी भी गाड़ी का कुछ पता आता नहीं है। मतलब अभी वायर बदलने का रही है और हम थोड़े से बाहर आ गए क्योंकि काम था, क्योंकि वही पार्ट लेना था गाड़ी का। और इतने अच्छे लौड़े लगेंगे सोचा नहीं था, मतलब अभी लौड़े लगे और लगेंगे और लगने दो श्योर। तर मित्रांनो हा पहिला ब्लॉग होता जो एवढा मोठा होता। जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, कारण त्याच्यामध्ये सर्व कॉन्टेंट मित्रांचाच आहे। आणि तुम्हाला काय वाटलं हे ब्लॉग बघून ते नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि जर तुम्हाला असेच ब्लॉग पाहिजे असतील तर या चॅनल सबस्क्राईब करून ह्या नोटिफिकेशनवर टच करा आणि ती ऑल ओव्हर ठेवा। धन्यवाद।